नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघा पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 47। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत देखील आपण खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत आणि आपण असेच प्रश्न या ठिकाणी दररोज आणत असतो आणि सर्व परीक्षांसाठी आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणत असतो। त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील। तर बघा प्रश्न पहिला, भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव कोणत्या राज्यातील पोखरण येथे पार पाडला? तर बघा प्रश्न क्रमांक 1चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान। काय राजस्थान आपल्या पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, जांभूळ हे फळ कोणत्या रोगावर गुणकारी आहे? तर बघा या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत आणि त्यापैकी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मधुमेह। काय मधुमेह या रोगावर जांभूळ हे फळ गुणकारी औषध आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वर्धा येथे काय आहे? या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 4, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमध्ये जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 4चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रायगड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर प्रश्न क्रमांक 5चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 288 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या हवामान विषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून केले? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इन्सॅट 3DS आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी लगेच आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने अभ्यासू आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी असे महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणत असतो। तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मालदीव आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या देशाच्या LPG व्यापारी कंपनी बी ब्ल्यू सोबत भारतीय LPG CNG पुरवठादार कंपनी कॉन्फिडन्स पेट्रोलियमने करार केला आहे? तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नॉर्वे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर प्रश्न क्रमांक 9चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सांगली। प्रश्न क्रमांक 10, पण त्या अगोदर मला सर्वांनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे की येणाऱ्या काळात मी कोणत्या परीक्षेसाठी किंवा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे। तर सर्वांनी मला आत्ताच्या आत्ता लगेच या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची उष्मधारकता सर्वात जास्त आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 10चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पाणी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पेट्रोलियम आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, किती मेगावॅटवर भारतातील हरित ऊर्जा निर्मिती क्षमता पोहोचली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी किती त्या ठिकाणी बघा 1,35,000 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 13 बघा, चांगदेव म्हणजे जळगावमधील या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 13व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तापी पूर्णा. प्रश्न क्रमांक 14 बघा, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मेंदू आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पण त्या अगोदर खूप महत्त्वाचे असे, जर तुम्हाला ग्रामसेवक परीक्षेसाठी कृषी तांत्रिक अतिशय महत्त्वाचे प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल, ज्यामध्ये आपण संभाव्य असेल किंवा या अगोदर झालेल्या परीक्षांमधले प्रश्न असतील, जर तुम्हाला त्या प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल किंवा तुम्हाला आपलीतून मागच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बघायचे असेल, तर असे सर्व महत्त्वाच्या व्हिडिओंच्या लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहे. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंक नक्की चेक करा आणि त्यामधील महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. तर बघा प्रश्न क्रमांक 15 काय आहे आपला, राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अर्थमंत्री आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि या ठिकाणी वरपिता काय, वरपिता हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विशेषण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, मुंबईहून बाबांचे पत्र आले, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आणि अधोरेखित कोणता शब्द केला आहे, तर मुंबईहून. तर या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. आणि बघा प्रश्न क्रमांक 17व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंचमी. प्रश्न क्रमांक 18 बघा, विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव लागून तयार झालेल्या नामांच्या रूपाला डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सामान्य रूप आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही, या वाक्याचा अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विरोधाभास आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20 बघा, गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे, या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वागणे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, संध्याकाळी मी गाणी ऐकतो आणि रियाज करतो, वाक्य प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, समोरील वाक्यात कोणती विरामचिन्ह वापराल? बघा काय वापराल, आवडते का तुला हे पुस्तक, आवडते का तुला हे पुस्तक. तर बघा प्रश्न क्रमांक 22चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रश्नचिन्ह आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, अलंकार ओळखा. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल त्याचे ज्याचे त्याला. पुन्हा वाचतो, आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याला त्याला. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 23चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चेतना गुणोत्ती. पुढचा प्रश्न क्रमांक 24, माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन, अधोरेखित शब्दाने कोणते उभयान्वयी अवयव सूचित होते? तर बघा या ठिकाणी काय आहे, तर प्रश्न क्रमांक 24चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी संकेत बोधक. प्रश्न क्रमांक 25, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 25चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 26 बघा, चला पानावर बसा, या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लक्षार्थ आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 27 बघा, देवा तू मला आशीर्वाद दे या वाक्यातील तू हा शब्द काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सर्वनाम आहे. काय आहे? तर सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28, पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतोय, महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही इथून मागचे महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. प्रश्न क्रमांक 28 बघा, माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भूतकाळ. प्रश्न क्रमांक 29 बघा, सायना नेहवाल ही महान खेळाडू आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. आणि खेळाडू या शब्दाखाली काय अंडरलाईन आहे किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 29चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सामान्य नाम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, चौकोन या शब्दाचा समास प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी द्विगु आपलं